हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपली अजून थोडी फाटी भरायची आहेत घराजवळची, म्हणजे घराच्या इथे आपल्याला लागतात त्यासाठी पानचूळ वगैरे आहे. तर त्याच ती भरायची आहेत आपल्याला. तर चला तुम्हाला दाखवते कशी भरतो काय. जशी आपण खोपटीमध्ये जो व्हिडिओ टाकला तो तुम्ही बघितला असेल, फाटी भरून ठेवलेली, सालं वगैरे भरून ठेवलेली. तशीच आता जी काही उरलीच फाटी गेल्या वर्षीची, ती आपण सगळी बाहेर काढलेली आहेत. आता नवीन फाटी आत भरलेली आहेत. तर ती जी जुनी फाटी आहे, त्यात आपण वापरायला काढणार आहोत. ती म्हणजे भरून ठेवणार आहोत, माज घालून ठेवणार आहोत. दरवर्षी आपण पानचोळीसाठी पण जे काही लागतात फाटी ती पण आपण ठेवतो. ते चला दाखवते तुम्हाला. तर हे बघा अर्धी झाली आहेत लाकडं भरून, बाकीची भरायची आहेत. तर मग संध्याकाळीच स्टार्ट केलेलं अर्धं भरायचं, हे दुपारनंतर केलं आणि मी डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला. थोडं पावसाचं पण वातावरण आहे. तर इकडे आपली पानसूळ आहे आणि त्यालाच लागून ही अशी फाटी भरून ठेवतात. तर जी खोपटीमध्ये फाटी आहेत आपल्या वर्षभरासाठी आहेत आणि ही जी फाटी आहेत ना ती थोडं पाऊस कमी झाल्यानंतर आपण ही पण वापरतो. तर ही जी फाटी आहेत ना ती सगळी जुनी फाटी आहेत. तर गेल्या वर्षीची फाटी आहेत ती आपण सगळी बाहेर काढलेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर त्याला उपसा म्हणतात, म्हणजे फाट्यांचा उपसा म्हणतात. उपसतात बाहेर फाटी, जुनी फाटी आणि नवीन फाटी सगळी परत आत भरतात. तर अशा कवळ्या करून ना आपण खाली नेतोय. इथून सरळ खाली जातात. तर ही बघा ही आपली खोपटी आहे, जी तुम्ही बघितली असेल. त्याचा व्हिडिओ पण आहे, बघा चॅनलवरती बघितला नसाल तर. तर ही जी सगळी सालं आहेत ही खैराची सालं आहेत. प्लस इकडे सगळी फाटी एकदम भरलेली आहे, एकदम गच्च, एकदम मस्तपैकी. तर अशी दरवर्षी आपल्याला पावसाची तयारी करावी लागते. ही वर्षभरासाठी फाटी आहेत. आता ही पुढच्या वर्षी जेवढी उरतील तेवढी आपण उपसणार आणि परत नवीन फाटी भरणार. तर ही बघा इकडे बांधायचं काम चालू आहे आणि ही जी फाटी आहेत ती गेल्या वर्षीची फाटी आहेत. थोडी लागलेली आहेत. लागलेली म्हणजे काय, तर त्याला भुंगे वगैरे लागतात, पावडर वगैरे ना अशी खाली पडते. तर ही जी फाटी आहे ती काय आता आपण वापरणारच आहोत. त्याच्यामुळे ही फाटी आपण खाली भरतोय. जी काही आपली पानचूळ आहे त्याच्या साईडलाच. तर मी पण आता एका साईडने कवळ्या करायला घेते आणि हळूहळू नेऊन आपण खाली टाकणार. आणि दुपारी ऊन पण खूप होतं. त्याच्यानंतर मग ना पटकन अशा कवळ्या केलेल्या आणि मग जेवढं जमतील तेवढं मग घेऊन गेलो खाली. आता ही पावसाची तयारी आपल्याकडे पण जोरदार चालू आहे. त्याच्यामुळे फाटी म्हटलं ना की एकदा फाटी भिजली ना की आपण चुलीला नाही लावू शकत. त्याच्यामुळे आपल्याला फाटी ही चांगली स्टोअर करून ठेवावी लागतात, जेणेकरून मग पावसाळ्यात आपण वापरू शकतो. तरी खाली पण आपलीच फाटी आहेत, वरती पण आहेत ती पण आपलीच फाटी आहेत. तर असे आम्ही कवळा करत करत सगळी फाटी अशी खाली नेऊन लावायचं काम चालू होतं. तर आता तुम्हाला मी बाहेरच्या साईडून दाखवते कशी आपली खोपटी वगैरे आहे ती. ह्या सगळ्या सापड्या वगैरे आहेत त्या सगळ्या गेल्या वर्षीच्या आहेत. खूप लाकडं आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे आता ती फक्त स्टोअर करून ठेवायचं काम आहे, पावसात जास्ती भिजू नये यासाठी. तर आता ही जी आपली खोपटी आहे ती बाहेरून बघा अशी दिसते. पत्रे वगैरे लावतो कारण की झड वगैरे मारते पावसाची म्हणून. तर ही बघा अजून ह्याला कागद पण येणार आहे. तर ही जी अशी खोपटी आहे, पूर्ण कातळ भाग आहे आणि कातळावरती खोपटी आहे. तर ही सगळी अशी फाटी आपण भरून ठेवतो आणि साईडने पूर्ण पॅक करून टाकतो कागदने. तर ही अशी फाटी सगळी स्टोअर करून आपण ठेवतो. ते बघा इथे लावायचं काम चालू झालेलं आहे. इकडे पण अर्धी फाटी आहे, तिकडे पण आहेत. आता ह्याच्यामध्ये मिक्स फाटी आहेत. आता ही काय काय आहेत ना, ती खैराची फाटी आहेत. ही फाटी जी आहेत ना ती फोडली जातात. जी म्हणजे खैराची फाटी जाड असतात, म्हणजे जाडसर असतात. त्याच्यामुळे ही फोडली जातात कुऱ्हाडीने. हे बघा ही इकडची बघायला मिळतील तुम्हाला आणि बाकी आपली नॉर्मल जी झाडांची वगैरे करडीची वगैरे, म्हणजे करडी म्हणजे काय तर करवंदाच्या जाळींची फाटी जास्त आहेत. बाकी ही जास्त तुम्हाला लालसर बघायला मिळतील ती खैराची फाटी आहेत. ही फाटी आपण फोडून घेतो. तुम्ही अशीच लावू शकत नाही, ती फोडावी लागतात आणि नंतर मग अशी भरून ठेवायची. मग ती अशी पूर्ण मास बनवायचा. आता हा जो तुम्हाला पुढे बघायला मिळते ना फाटी, तर असं मास बनवत बनवत पूर्ण वरती पॅक होऊन जाते. तर आज आज किंवा उद्याला होऊन जाईल. आज जेवढं काम होईल तेवढं आपण करणार आहोत. तर बघा क्लायमेट बघा कसं दिसतंय. तर एकदम थोडंसं काळोखसारखंच झालेलं होतं. पण आभाळ एकदम क्लीन होतं, पण थोडं मळवट आल्यासारखं झालं होतं. तर ह्या बघा करवंदीच्या जाळी आपल्यावरतीच, घराच्या वरती पूर्ण रान आहे त्याच्यामुळे करवंद जवळच आहे. ती बघा पिकलेत पण आणि आता सगळीकडे पिकायला लागले आहेत. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे, नाहीतर मग ऊन नाही पडणार सुकण्यासाठी. बघा काळे ढगसुद्धा आले आहेत. थोडं क्लायमेट पावसासारखं होतं. तर असं सगळं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं सगळं जंगल आहे. तर सगळी बऱ्यापैकी फाटी आम्ही नेलेली. त्याच्यानंतर मी परत चालू केला व्हिडिओ. ते बघा थोडी राहिली आहेत. आता ही अशी छोट्या-छोट्या कवळ्या करून मग न्यायची. आता कसं माच वरती आहे. माच म्हणजे काय, तर फाट्यांचा जो काही माच तयार केलेला आहे, म्हणजे फाटी जी काही भरलेली आहेत त्याला माच बोलतात. तर आता ही आता पूर्ण वरतीपर्यंत बघा कसं वरती जात चाललं, तसं मग ना फाटी द्यायला लागतात कारण की उंची वाढते ना त्याच्यामुळे. तर अशी आम्ही सगळी फाटी भरतो दरवर्षी. म्हणजे धांदळ होते कारण की एकदा पाऊस पडला ना की मग बाकीची कामं करायची एक ऊर्जा पण येते आणि कामं पटकन पण होतात.
आणि नंतर मग आता पाऊस बघायला गेलात तर गेल्या वेळेस मेमध्ये होते, यावेळेस एप्रिलमध्ये स्टार्ट झाले, त्याच्यामुळे कामं खूप फास्ट चालू आहेत. तर अशी सगळी आमची माच वगैरे बनवून झाली. आता उद्या अर्धी फाटी भरू, आज अर्धी फाटी भरलेली. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं नियोजन करावं लागतं पावसाचं. तर मी हळूहळू सगळी फाटी देत चालली आहे, जेणेकरून आता कसं माच वरती आहे त्याच्यामुळे हात तेवढा पुरत नाही, स्टूलवर चढून आपल्याला करावं लागतं. तर चला आता इथे थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा तोपर्यंत बाय बाय.